नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेलं आहे। अपडेट काय असणार आहे संपूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी। तर चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण लवकरात लवकर इथे सुरू करूयात, कारण खूप महत्त्वाचे अपडेट लाडक्या बहिणींसाठी मी घेऊन आलेला आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता आणि ई-केवायसी बद्दल महत्त्वपूर्ण अपडेट मी घेऊन आलेला आहे। पाहूयात संपूर्ण डिटेलमध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर पहा, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांबद्दल आणि ई-केवायसी बद्दल आपण थोडक्यात पाहूयात। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यांच्या माध्यमातून काही अत्यंत महत्त्वाची आणि अचूक माहिती या ठिकाणी दिलेली आहे। पाहूयात, या माहितीवर विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या पुढील हप्त्याची तयारी करू शकता, म्हणजेच वाट पाहू शकता। अनेक लाडक्या बहिणींना आश्वासन आहे की म्हणजे आशा लागलेली आहे की पुढील जो हप्ता आहे तो केव्हा येऊ शकतो। तर पहा, 52 लाख महिला अपात्र असल्याची बातमी म्हणजेच निराधार असल्याची या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काही प्रसार माध्यमांवर प्राथमिक छाननीमध्ये 52 लाख लाभार्थी महिला हे अपात्र ठरलेल्या आहेत अशा बातम्या प्रसारित आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये शासकीय स्पष्टीकरण असेल, म्हणजेच राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की अशा बातम्या वस्तुस्थितीला धरून नाहीत आणि त्या निराधार पूर्णपणे चुकीच्या आहेत, असे बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। आता महत्त्वाचा सल्ला काय दिलेला आहे ते देखील आपण थोडक्यात पाहूयात। तर दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांना केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरतीच विश्वास ठेवायचा आहे, या ठिकाणी सरळ सांगितलेलं आहे। खूप महत्त्वाची अपडेट आहे। पहा, आता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर आपला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राइब करायला विसरू नका। तर पहा, पुढे नोव्हेंबर डिसेंबर हप्त्यासाठी ई-केवायसीची अट नाही। नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या शेवटचा आता जो हप्ता आहे त्या डिसेंबरचा म्हणजे 12व्या महिन्यापर्यंत तुम्हाला ई-केवायसीची जी हप्त्याची जी तारीख दिली असती ती याची तुम्हाला गरज नाही, म्हणजे ई-केवायसीची अट त्या ठिकाणी नाही। योजनेची पारदर्शकता आणण्यासाठी आणि पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे। या प्रक्रियेबद्दल पुढील सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी पहा, ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी अजून देखील केले नाही त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या, कारण ई-केवायसीची 31 ही डिसेंबर शेवटची तारीख आहे आणि 31 डिसेंबरपर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली नाही त्यांना देखील हप्ता येणार आहे। परंतु 31 डिसेंबरपासून 1 जानेवारी 2026ला जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर तुमचा जो हप्ता आहे तो बंद होणार आहे। आता पुढे पहा, महत्त्वाची महिना आणि ई-केवायसीची गरज। नोव्हेंबर 2025चा हप्ता ई-केवायसीची गरज नाही। डिसेंबर 2025चा हप्ता ई-केवायसीची गरज नाही, ही महत्त्वाचे लक्षात ठेवायचं आहे। तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025चे जे हप्ते आहेत मिळवण्यासाठी ई-केवायसीची पूर्ण करण्याची जी गरज आहे, अट आहे, ती या ठिकाणी नाही आहे। तुम्हाला ई-केवायसी करण्याची गरज नाही, परंतु तुम्हाला जानेवारीपासून म्हणजे जानेवारी 2026 पासून जे हप्ते येणार आहेत त्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे। आता ई-केवायसी कशा प्रकारे करायची संपूर्ण अपडेट, संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवून ठेवलेला आहे, अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत वाढलेली आहे, ते देखील आपण या ठिकाणी पाहूयात। जरी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते ई-केवायसी मिळणार असले तरी योजनेचा लाभ पुढे सुरूच राहणार। ही प्रक्रिया पूर्णपणे अत्यंत महत्त्वाची आहे। मुदतवाढ, ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत ही आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। अंतिम चेतावणी, जानेवारी महिन्याचा हप्ता 2026 मध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी लागणार आहे, अन्यथा तुम्हाला
जो लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही। म्हणून लवकरात लवकर 31 डिसेंबरच्या आत तुम्हाला लाडकी बहीण योजनेची KYC करून घ्यायची आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला की नाही हे देखील तुमच्या नाव आणि जिल्हा कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगायला विसरू नका। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी। गेल्या 2-3 दिवस किंवा आठवडाभर म्हणा आपले व्हिडिओ आले नव्हते, परंतु आता रेग्युलर आपले व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कोणतीही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा। चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।